त्यांच्या मागण्या पुऱ्या करा, म्हणणं काय नाही. पण जर ह्या लवकर याची अंमलबजावणी नाही झाली तर मुंबईची तारीख मी घोषित करणारे, मराठा समाजाच्या राज्यातले पुन्हा एकदा बैठक बोलवणारी मोठी, आणि तिथून घोषणा होणार आहे मुंबई. मग मुंबई जाम होईल याला जबाबदार आम्ही नाहीये बरं का. दादा तुम्ही दोघं सत्तेत आणि सत्ता विरोधी सारखीच येतं, काय फरक नाही. कोणी कोणाकडे जाता येतं, काही मेळ लागा ना काय काय तळाला मेळ लागत नाही मला. सकाळी घंटा घालतात ना ते आम्हाला घालते, आम्ही त्यांना घालतो. त्यामुळे तुम्ही सगळे काळजी घ्या. जे बोललो ते मी करत असतो, कारण मी समाजाशी प्रामाणिक आहे. समाजाच्या पायावर मी माझा जीव ठेवलेला आहे, मरण ठेवलेला आहे. त्यामुळे बोललो तसं करत असतो. मुंबई जाम होऊ शकते आणि ह्या वेळेस मराठे माघारी येऊ शकत नाही. एकच काळजी घ्या, माझे पोरं मुंबईला फुलासारखं सांभाळतील. एकालाही काळी सुद्धा लागता कामा नये, नाक सुद्धा लागता कामा नये, एवढी फक्त काळजी घ्या. हा ते बसतील, खातील, पितील, तिथं राहणार. आता राहायला काय घर नाही तिथं, आता राहा पुढं ते पंचायत याचा ऐकलंय प्रॉब्लेम तेवढा एक बेस्ट झाले. ते कुठं बसते बिचारी पोटते, आता काय आल्यावर त्याला काय दम खात काय ते नैसर्गिक सणासणाला माघारी मिळते, कोणाला काही मिळावी लागू. लय जणाला शेटर उघडे आले ते 15-15 दिवस बरं का. त्यामुळे ह्या बरी काळजी घेतली तर बरी. फक्त आम्हाला नख लागू देऊ नका आमच्या लेकराला, आमची एवढी इच्छा आहे. जर का पोरं ते ठरले तर मुंबईत गेलेले पोर फक्त आमदार मंत्र्याला थांबणार आहे. आणि इकडे जर पळून आले मुंबईतून खेडे, मग तर इकडे मराठीने मारले हाणू जीवच नाही. हे होणार, हे जास्तावर येऊ नका. ही प्रयोग एकदा झालेला आहे. मराठ्यांनी एकदा निर्णय घेतला तर ते ऐकत नाहीत. जो निर्णय महान आहे मराठ्यांचा निर्णय, जो निर्णय मी असले निर्णय घेत नाही कधी, पण मी मराठ्याच्या पुढे जात नाही. आता शेवटची एकच विनंती, 100% आम्हाला असं वाटतंय फडणवीस साहेब मराठ्यांशी गद्दारी आणि बेमानी करणार नाहीत. ते मराठ्यांच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करतील. आणि त्यांनी नाही केलं तर मराठ्यांची बैठक बोलून आम्ही लवकरच मुंबईला जाण्याची तारीख डिक्लेअर करणार. झालं पोराव, झाली तयारी तर जायचं ना.